विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे, ज्याला तांत्रिक घटक म्हणतात, तो आपण बघत आहोत. तर त्यामध्ये आपण महिलांसंदर्भात महत्त्वपूर्ण कायदे बघत आहोत. 9 व्हिडिओ तरी आपलं कायद्यावर सराव प्रश्न म्हणून झालेले आहेत आणि कायद्यावर असे 2-3 व्हिडिओ तरी झालेले आहेत. म्हणजे त्यामध्ये कायदा डिटेल अभ्यासला आहे. तर घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा आपण डिटेलमध्ये कलमांसहित अभ्यासला आहे. पण यावर सराव प्रश्न आपण बघितले नाही, त्यामुळे आपण सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ तसा मोठा होईल कारण यामध्ये विविध परीक्षेत आलेले प्रश्न कमीत कमी 30 तरी आहेत आणि 20 प्रश्न सराव प्रश्न आहेत. तरी म्हणजे थोडा जास्त मोठा होईल, पण एक्झामला या कायद्यावर 2 तरी प्रश्न 2 किंवा 3 प्रश्न तरी येऊ शकतात. त्यामुळे महत्त्वपूर्ण कायदा येईलच 100% या कायद्यावर 1 प्रश्न 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न कसे असो, पण प्रश्न या कायद्यावर येईल 100% लक्षात ठेवा आणि व्यवस्थित रिवाईज करा. तर हे प्राईम पब्लिकेशनचे पुस्तक आहे, अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक घटक सराव प्रश्न संच म्हणून. तर मी सुरुवातीला सांगितलं आहे, तर लक्षात घ्या बरोबर. तसं सगळ्यांनी घेतलं असणारच. तर बघा, आपला पहिला प्रश्न बघूया. पहिला आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत मूल म्हणजे 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती आणि त्यात दत्तक मुलांचा समावेश होतो. हे विधान बरोबर आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत बालकांची व्याख्या कलम 2D मध्ये देण्यात आली. ते हे विधान चूक आहे, कारण बालकाची व्याख्या कोणत्या याच्यामध्ये आहे तर कलम 2B मध्ये दिलेली आहे. तर लक्षात ठेवायचं. तर कोणतं पर्याय 1 त्याचं योग्य उत्तर आहे. हे विधान बरोबर, पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चूक आहे. कारण कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत बालकाची व्याख्या 2B मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 चे कलम 10 रिकामी जागाशी संबंधित आहे. तर कलम 10 ही कशाशी संबंधित आहे, तर कलम 10 ही कशाशी संबंधित आहे तर आपल्याला सांगायचे आहे. तर यामध्ये हे कशाशी तर सेवा प्रदाते संदर्भात आहे कलम 10. त्यामध्ये सेवा प्रदाते देण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याच्या अनुषंगाने म्हणजे जे 2 विधान दिले आहेत त्याचे अवलोकन करायचे आहे. तर सदर कायद्यातील कलम 8 ही संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य कार्य यांच्याशी संबंधित आहे. दुसरं विधान दिले आहे की देशांतर्गत घटनेचा अहवाल विहित नमुन्यात व पद्धतीने राज्यपालांना देणे हे संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल. तर आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहे. तर यामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की दोन्ही विधाने चूक आहेत. पर्याय 4 हा विधान आणि दोन्ही विधान चूक आहे, पहिला आणि दुसरा. तर कलम 8 मध्ये नियुक्ती संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची पद्धत किंवा कोण करेल हे कलम 8 मध्ये देण्यात आलेले आहे. आणि या विधान देशांतर घटनेचा अहवाल असं नाही. तर जो अधिकारी आहे तो ज्या स्थानिक क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रातील दंडाधिकाऱ्याकडे त्यांनी म्हणजे ते तक्रार करायची असते. किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातील जो प्रभारी अधिकारी आहे त्याच्याकडे त्या याच्याबद्दल अहवाल किंवा विविध म्हणजे ज्या काही गोष्टी असतील त्या काय हिंसाचारा संबंधात त्या गोष्टी त्यांना पुरवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. राज्यपालाचा यामध्ये संबंध नसतो. तर त्यानंतरचा प्रश्न बघा, महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 मध्ये कलम 3 मध्ये रिकामी जागाची तरतूद आहे. तर कशाची आहे? कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या आहे. कलम 3 मध्ये काय आहे? कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या. लक्षात ठेवायच्या. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. बघा, प्रश्न आहे की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या न्यायालयाकडे अपील दाखल करता येते? तर ते सत्र न्यायालयाकडे अपील दाखल करता येते. पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा,
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या कलम 22 अन्वये पीडित व्यक्तीच्या अर्जानुसार दंडाधिकारी जाब देण्यास कौटुंबिक हिंसेच्या कृत्यामुळे झालेल्या हानीसाठी रिकामी जागा आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊ शकतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नुकसान भरपाई आणि नुकसान भरून देण्याचे आदेश देऊ शकतात। पर्याय एक त्याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये कलम 20 मध्ये रिकामी जागाची तरतूद आहे। तर कलम 20 मध्ये कशाची तरतूद आहे? तर कलम 20 मध्ये आर्थिक सहाय्य, पर्याय 3 दिलेला आहे, आर्थिक सहाय्याची तरतूद आहे कलम 20। कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये कलम 20 मध्ये आर्थिक सहाय्याची तरतूद आहे कलम 3 योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम म्हणजे घरगुती हिंसाचार किंवा कौटुंबिक हिंसाचार अशा पद्धतीचं असं म्हणजे फक्त शब्दरचना चेंज झालेली आहे। कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेची व्याख्या देण्यात आलेली? हा प्रश्न म्हणजे आधी पण झाला। कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या म्हणजे आलेले प्रश्न आहेत त्यामुळे वेगळ्या एक्झामला आलेले असल्यामुळे PSI मुख्य 2022चा आपण आधी प्रश्न बघितला ज्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या विचारण्यात आली होती आणि राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कोणत्या कलमात आहे ते विचारलेलं आहे। तर कोणत्या कलमात आहे याचं उत्तर तुम्हाला येईलच, कारण आधी पण व्हिडिओ संपूर्ण कलम वगैरे घेतलेला आहे आणि सराव प्रश्नपत्र कलम 3 पर्याय 1 त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 मधील रिकामी जागा अन्वये संरक्षण अधिकाऱ्यांनी विविध कर्तव्ये पार पाडली पाहिजे। तर त्यामध्ये कोणती कलम आहे ज्यामध्ये संरक्षण अधिकाऱ्याचे विविध कर्तव्ये दिलेली आहेत? तर ते आहे कलम 9(1). कलम 9 मध्ये दिलेला आहे। कलम 9(1) अन्वये संरक्षण अधिकाऱ्याचे विविध कर्तव्ये दिलेली आहेत। पर्याय 2 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 32(1) अंतर्गत घडलेला गुन्हा हा रिकामी जागा असतो तर दखलपात्र व अजामीनपात्र म्हणून पर्याय 3 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत। प्रश्न आहे की स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 मधील रिकामी जागा अन्वये मॅजिस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकारांनी तशी मागणी केल्यास सुनावणी कॅबिनेट करण्याबाबत तरतूद आहे। म्हणजे कक्षाअंतर्गत करण्याबाबत तरतूद आहे त्याला म्हणजे इथं कक्षाअंतर्गत म्हणून दिलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर जे ते आहे तर 16 म्हणजे जे कलम 16 आहे त्यामध्ये हे दिलेलं आहे तरतूद। पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर राहील। त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 नुसार जर संरक्षण अधिकारी आपले कर्तव्य पार पाडू शकले नाही तर त्यास तुरुंगवासाची 1 वर्षाची शिक्षा व रिकामी जागा असे दंड। तर ते 1 वर्षाची शिक्षा जर संरक्षण अधिकारी आपले कर्तव्य पार पाडू शकले नाही तर त्यांना 1 वर्षाची शिक्षा आणि 20,000 रुपयापर्यंत दंड आहे आणि हे कलम 33 मध्ये दिलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 खालील कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येत कशाचा समावेश होतो? तर यामध्ये दिलेले आहे शारीरिक छळ, लैंगिक छळ, शाब्दिक व भावनिक छळ, आर्थिक छळ। तर वरील सर्वांचा समावेश होईल म्हणून पर्याय 2 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियमानुसार दोन्ही पक्षाचे ऐकून कौटुंबिक हिंसा झाली असल्याचे न्यायाधीशांना समाधान झाल्यास ते पीडित व्यक्तीच्या रिकामी जागासाठी व जाब देण्यास कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याचे प्रतिबंधाचे आदेश देऊ शकतात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 संरक्षणासाठी। म्हणजे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियमानुसार दोन्ही पक्षाचे ऐकून कौटुंबिक हिंसा झाली असल्यास न्यायाधीशांना समाधान झाल्यास ते पीडित व्यक्तीच्या संरक्षणासाठी व जाब देण्यास कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याचे प्रतिबंधाचे आदेश देऊ शकतात। पर्याय 1 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाच्या खालील कलमात वैद्यकीय सुविधा मागता येतात।
वैद्यकीय सुविधा, तर पर्याय 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 7. कलम 7 मध्ये वैद्यकीय सुविधा केंद्राची कार्ये देण्यात आलेली आहे. ते वैद्यकीय सुविधा मागता येतात कलम 7 अंतर्गत, कलम 7 नुसार. तर त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. योग्य म्हणजे विधाने दिलेले आहेत 2 आणि त्यातून आपल्याला योग्य उत्तर सांगायचे आहे. तर बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत कौटुंबिक नातेसंबंधाच्या अर्थामध्ये दत्तक मुलाचा समावेश होत नाही. तर आणि दुसरं विधान दिलं आहे, वरील कायद्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचार ह्या संज्ञेच्या व्याख्येमध्ये भावनिक आणि आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 1 दिलेलं आहे. पर्याय 1च उत्तर आहे. तर बघा, कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेच्या व्याख्येमध्ये भावनिक आणि आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो, बरोबर आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की कौटुंबिक नातेसंबंधच्या अर्थामध्ये दत्तक मुलाचा समावेश होत नाही. तर हे विधान चूक आहे, कारण कौटुंबिक नातेसंबंधामध्ये दत्तक मुलाचा सुद्धा समावेश होत असते, म्हणून अ विधान चूक आहे आणि ब विधान बरोबर आहे. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. म्हणजे सिली मिस्टेक दिले या ठिकाणी दिले आहेत. तर ते आहे कलम 42. कलम 42 योग्य उत्तर आहे या ठिकाणी. कलम 42 नुसार म्हणजे दिलेलं आहे, म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम 42 लक्षात घ्यायचं. 17चं उत्तर 3. पर्याय 3 कलम 42 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. ते कलम 42 भारतीय राज्यघटनेतील 42वी कलम, मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद म्हणजे राज्यांना निर्देश दिलेले आहेत. त्यानंतर बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या देण्यात आलेली आहे. 3दा प्रश्न तिसऱ्यांदा रिपीट झालेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 3, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम कलम 2H नुसार हुंडा म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा रिकामी जागा कलम 2 मध्ये सांगितलेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1961च्या म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा 1961च्या कलम 2 मध्ये सांगितलेला आहे तो, म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम कलम 2H नुसार हुंड्याची जी व्याख्या आहे, हुंड्याची व्याख्या कशी राहील, तर ते हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961च्या कलम 2 नुसार अर्थ घ्यावा असा यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम कलम 2H मध्ये काय म्हटलं आहे की हुंडा या शब्दाची व्याख्या कशी राहील, तर हुंडा प्रतिबंध कायदा 1961च्या कलम 2 मध्ये जी व्याख्या देण्यात आलेली आहे ती म्हणजेच हुंडा आहे, यामध्ये सांगितले आहे. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्काची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केलेले आहे. मानवी हक्काची बाब आहे, कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्काची बाब आहे असे कशामध्ये निर्विवादपणे मान्य केलेले आहे. तर यामध्ये पर्याय 4 दिले आहे वरील सर्व. व्हिएना अवॉर्ड 1994, द बेजिंग डिक्लेरेशन, त्यानंतर द प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन, ह्या तिन्ही ठिकाणी मान्य केलेलं आहे वरील सर्व, याचे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 18 याबाबत सांगते. तर कलम 18 मध्ये काय आहे, तर संरक्षण आदेश याबाबत संबंधित आहे. कलम 18 काय आहे, संरक्षण आदेशाशी संबंधित आहे. म्हणजेच कौटुंबिक हिंसाचाराची सकृतदर्शनी खात्री पटल्यानंतर दंड अधिकारी पीडित व्यक्तीच्या बाजूने संरक्षणाचा आदेश देईल आणि प्रतिवादाला पीडित व्यक्तीस घास होईल असे कृत्य करण्यास, घात म्हणजे पीडित व्यक्तीला कोणताही त्रास होईल असे कृत्य करण्यास मनाई करू शकते. कलम 18 मध्ये आहे संरक्षण आदेश. पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात
कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या देण्यात आलेली आहे. हा प्रश्न चौथ्यांदा रिपीट झालेला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 3. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंध नियम रोजी अंमलात आला, तर ते 26 ऑक्टोबर 2006ला अंमलात आला. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्काची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केलेले आहे? तर कशामध्ये मान्य केलेलं आहे? तर हा प्रश्न आपण आधी पण बघितला. यामध्ये देण्यात आलेले पर्यायामध्ये फक्त एकच पर्याय दिसते, ज्यामध्ये आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं उत्तर. तर व्हिएना अवॉर्ड 1994, पर्याय 3 योग्य उत्तर राहील या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे की घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे संरक्षण आदेश आणि इतर आदेश पारित करणे हे कोणत्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत आहे? कोणत्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काय म्हटलेलं आहे की संरक्षण आदेश आणि इतर आदेश पारित करणे हे कोणत्या न्यायालयाच्या कार्यकक्षेमध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2. प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या कार्यकक्षेमध्ये येईल ते. त्यानंतरचा प्रश्न आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे जर कोणत्याही संरक्षण अधिकाऱ्याने पुरेसे कारण नसताना दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या संरक्षण आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर केली किंवा त्याबाबतचे कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला, तर तो गुन्हा असून त्यासाठी कोणती शिक्षा आहे? तर शिक्षाबद्दल आपण आधी पण बघितलं आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 वर्षापर्यंत कारावास किंवा 20,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याव्यतिरिक्त भारतीय दंडविधान संहितेचे खालील कोणत्या कलमान्वये देखील पीडित महिलेला तक्रार करता येते? काय म्हटलं आहे? भारतीय दंड संहितेखालील कोणत्या कलम, म्हणजे ह्या आपल्याला याच्यातले कलम विचारले आहे. भारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये देखील पीडित महिलेला तक्रार करता येते? तर ह्या ज्या कलमा दिलेल्या आहेत हे भारतीय दंड संहिता यामधील कलमा आहेत. तर त्यामधील कोणती कलम आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 498 अंतर्गत म्हणजे महिलेला तक्रार करता येईल. भारतीय दंडविधान संहितेखालील कलम 498 अंतर्गत पीडित महिलेला तक्रार करता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेल्या अधिकारांतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 ची अधिनियमिती करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 दिलेले आहे. 14, 15 आणि 21 मध्ये दिलेले आहेत. अधिनियम 2000 अधिनियमिती करण्यात आलेली आहे. तर 14, 15 आणि 21 हे कलम दिलेले आहेत. 14, 15, 21 ह्या कलम आहेत, लक्षात ठेवायच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रतिपक्षाने संरक्षण आदेशाचा भंग केल्यास महिलांचे घरगुती जुलमापासून म्हणजे महिलांचे घरगुती हिंसाचारापासून रक्षण करण्यासंबंधीच्या कायद्यानुसार होणारी शिक्षा रिकामी जागा, असा हा प्रश्न आहे. तर शिक्षा किती आहे? तर 1 वर्ष कैद किंवा 20,000 दंड किंवा दोन्ही. पर्याय 4 त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर्थिक लाभ म्हणजे. तर आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्या पर्यायातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर आर्थिक लाभ म्हणजे काय त्याचं आपल्याला सांगायचं आहे. तर पर्याय 2 दिलेला आहे ब उत्तर, म्हणजे दैनंदिन खर्चाच्या पूर्ततेसाठी तसेच पीडित महिलेला झालेल्या नुकसान भरपाई पोटी देण्यात येते ती आर्थिक नुकसान भरपाई म्हणजेच आर्थिक लाभ. पर्याय बी पर्याय योग्य आहे, म्हणजे पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 नुसार राज्य सरकारकडे नोंदणी केल्यानंतर खालीलपैकी कोण सेवा देणारा म्हणून कार्य करू शकतो? तर सेवा देणारा म्हणून कोण कार्य करू शकतो? तर पर्याय 3 योग्य उत्तर दिलेले आहे. सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंद झालेली ऐच्छिक संस्था, कंपनी अधिनियम 1956 अन्वये नोंद झालेली कंपनी,
ह्या दोन्ही याच्याकडून म्हणजे काय तर सेवा देणारं म्हणून कार्य करू शकतात. ही 1 आणि 2 दोन्ही विधान बरोबर आहे. पर्याय 3 कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्काची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये सांगितले आहे. तर आपण हा तिसऱ्यांदा प्रश्न आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 व्हिएना अवॉर्ड 1994 मध्ये सांगितलं आहे की मानवी हक्काची बाब आहे म्हणून म्हटलं आहे त्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणता हुकूम फौजदारी न्यायाधीश देऊ शकत नाही. तर यामध्ये पर्याय दिलेले आहे संरक्षण हुकूम, परिवीक्षा हुकूम, पैशाविषयी मदत हुकूम, ताबा हुकूम, निवास हुकूम, नुकसान भरपाई हुकूम. आणि आपल्याला पर्याय उत्तरे दिली आहे त्यामधून योग्य उत्तर निवडायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 दिलेलं आहे. पर्याय 3 उत्तर दिलेले आहे. म्हणजेच ब म्हणजे कोणता हुकूम देऊ शकत नाही. ब म्हणजे परिवीक्षा हुकूम हे देऊ शकत नाही. मग काय म्हणताय फौजदारी न्यायाधीश कोणते म्हणजे या अधिनियमाअंतर्गत कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 अंतर्गत फौजदारी न्यायाधीश कोणते हुकूम देऊ शकतो. तर संरक्षणाचा हुकूम देऊ शकतो, पैशाविषयी मदत हुकूम देऊ शकतो, ताबा हुकूम, निवास हुकूम आणि नुकसान भरपाई हुकूम म्हणजेच आदेश देऊ शकतो. तर ब देऊ शकत नाही म्हणून उत्तर दिलेलं आहे 3. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न बघा, घरगुती हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 अंतर्गत महिलांना संरक्षण या कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणाला तक्रार करता येत नाही. तर कोणाला तक्रार करता येत नाही असा हा प्रश्न आहे. तर पर्याय 4 उत्तर दिले. वरील सर्व तक्रार करू शकतात. म्हणजे आई, लग्नाशिवाय बरोबर राहणारी स्त्री, दत्तक मुलगी तिन्ही तक्रार करू शकतात म्हणून पर्याय 4 दिलेला आहे. वरील सर्व तक्रार करू शकतात. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे श्रीमती अ ब क चांगुलपणाने घरगुती जुलमाचे कार्य घडल्याची माहिती देते. चौकशीअंती घरगुती जुलूम झाला नसल्याचे स्पष्ट होते. घरगुती जुलमानुसार संरक्षण करण्याच्या कायद्याच्या तरतुदीनुसार म्हणजे कशा पद्धतीची कारवाई होईल, कोणाला कोणती शिक्षा होईल हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 श्रीमती अ ब क वर कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई करता येणार नाही. म्हणजे त्यांनी कारण चांगुलपणाने घरगुती जुलमाचे कार्य घडल्याची माहिती दिली आहे त्यांनी तर त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 मध्ये असल्याचा अधिकार अधिक म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 मध्ये असल्याच्या अधिकाराव्यतिरिक्त भारतीय दंडविधान संहितेच्या कोणत्या कलमान्वये देखील पीडित महिलेला तक्रार करता येईल. हा प्रश्न आधी पण झालेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या एक्झामला आलेला त्यामुळे पुन्हा रिपीट झालेला आहे हा प्रश्न. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 498 अ. भारतीय दंड संहितेतील 498 अ या कलमाअंतर्गत सुद्धा पीडित महिलेला तक्रार करता येते. कौटुंबिक हिंसाचाराच्या म्हणजे जो 2005चा आहे कायदा त्या व्यतिरिक्त सुद्धा भारतीय दंडविधान संहितेतील 498 अ अंतर्गत सुद्धा महिलेला तक्रार करता येते. त्यानंतरचा प्रश्न आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यातील फॉर्म नंबर 5 रिकामी जागा करिता वापरतात. तर हा कशाकरता वापरला जातो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 सुरक्षा योजना संदर्भात वापरला जातो. फॉर्म नंबर 5 कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यातील फॉर्म नंबर 5 सुरक्षा योजना संबंधी पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005च्या कलम 12 नुसार रिकामी जागामध्ये दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे फॉर्म 2 मध्ये दंडाधिकाऱ्याकडे अर्ज कलम 12 नुसार ह्या कायद्यातील कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005च्या कलम 12 नुसार फॉर्म 2 मध्ये दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येतो. पर्याय 3 योग्य उत्तर आहे.
त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत इन कॅमेरा सुनावणी केव्हा घेतली जाते? तर म्हणजे कक्षा अंतर्गत, इन कॅमेऱ्यात म्हणजेच कक्षा अंतर्गत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 3. परिस्थिती बघता दंडाधिकाऱ्याला तसं वाटत असेल, जर दोन्ही पक्षापैकी एकाने तशी मागणी केली असेल तेव्हा. तर 1 आणि 2 दोन्ही विधान बरोबर आहे, म्हणून पर्याय 3 आहे. प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे. तर सराव प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक घटकावरील सराव प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे न्यायालयाकडून पीडित व्यक्तीला कोणते आदेश मिळविता येतील? तर कोणते आदेश मिळवण्यात येतील? तर वरील सर्व उत्तर दिलेले आहे. निवासी आदेश, आर्थिक सहाय्य, ताबा देण्यासंबंधीचे आदेश, वरील सर्व येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेने महिलांना बहाल केलेल्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता व कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने कोणता कायदा पारित केला? तर 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3 आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा पारित केलेला आहे. पर्याय 3 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याखाली दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अंतिम निर्णयानुसार रिकामी जागाकडे दाद मागता येते. तर कोणाकडे दाद मागता येईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. पर्याय 3 दिलेला आहे. सत्र न्यायालयाकडे दाद मागता येते. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याखाली दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अंतिम निर्णयावर सत्र न्यायालयाकडे दाद मागता येते. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, संरक्षण अधिकारी प्रोटेक्शन ऑफिसर ही संज्ञा कोणत्या कायद्यात उल्लेखित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये संरक्षण अधिकाऱ्याची म्हणजे संज्ञा दिलेली आहे, म्हणजे व्याख्या देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये कलम 8 बाबत विचार करा. म्हणजे 8 मध्ये काय दिलेले आहेत या संदर्भात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 अ आणि ब बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले दोन्ही विधान बरोबर आहे. आपण विधान वाचूया. राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक वाटेल तेवढे संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करते. संरक्षण अधिकारी शक्यतो महिला असावी, तसेच त्या महिलेने विहित केलेली पात्रता व अनुभव प्राप्त केलेला असावा. हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ते कलम 8 मध्ये देण्यात आलेले आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 8 मध्ये देण्यात आलेली आहे. अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहे. पर्याय 2 उत्तर आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यातील कलम 13 खाली दंडाधिकाऱ्याच्या आदेशाची नोटीस विरुद्ध पक्षावर रिकामी जागा दिवसात बजावी लागेल. तर किती दिवसामध्ये बजावी लागेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले पर्याय 1. 2 दिवसामध्ये बजावी लागेल. दंडाधिकाऱ्याच्या आदेशाची नोटीस विरुद्ध पक्षावर 2 दिवसात बजावी लागणार आहे. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान दिलेलं आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा फौजदारी दिलासा देणाऱ्या दाव्याशी संबंधित आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा दिवाणी दिलासा देणाऱ्या दाव्याशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 ब दिवाणी दाव्याशी संबंधित आहे. ब विधान बरोबर आहे. अ विधान चूक आहे. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर आपण म्हणजे सराव प्रश्न बघणार. आतापर्यंत आपण PYQ बघितले, इतर एक्झामला या कायद्यावर आलेले प्रश्न. आता आपण काही सराव प्रश्न बघणार आहोत जे IMP आहेत. तर बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 या कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 26 ऑक्टोबर 2006. अंमलबजावणी जर आला तर 26 ऑक्टोबर 2006 लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार अधिनियमानुसार संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर ते कलम 8 अंतर्गत नियुक्ती केली जाते संरक्षण अधिकाऱ्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे, चुकीची जोडी वळका. या ठिकाणी
जोड्या दिलेल्या आहेत 4, त्यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे तो प्रश्न आहे. तर कलम 30 मध्ये अपील हे जोडी चुकीची आहे. कारण कलम 30मध्ये काय आहे तर संरक्षण अधिकारी व सेवा प्रदाते सदस्य हे लोकसेवक असणे हे असं कलम 30मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता दुसऱ्या ज्या उरलेल्या कलम आहेत त्या बरोबर आहेत. कलम 10मध्ये सेवा पुरवठादार आहेत. त्यानंतर कलम 7मध्ये वैद्यकीय सुविधा, कलम 7मध्ये वैद्यकीय सुविधा केंद्राची कार्य वगैरे देण्यात आलेले आहेत. आणि कलम 11मध्ये शासनाची कर्तव्ये आहेत. लक्षात ठेवायचे ह्या 3 कलमा महत्त्वाचे आहेत. कलम 10मध्ये सेवा पुरवठादार, कलम 7मध्ये वैद्यकीय सुविधा केंद्राची कार्य किंवा वैद्यकीय सुविधा संदर्भात माहिती कलम 7मध्ये, आणि कलम 11मध्ये शासनाची कर्तव्ये दिले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2 विधाने देण्यात आलेली आहेत. तर त्यामध्ये कोणते बरोबर आणि कोणते चूक हे निवडायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर अ आणि ब दोन्ही विधान बरोबर दिलेलं आहे. तर पर्याय 3 योग्य उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर म्हणून दोन्ही विधान बरोबर आहेत. आपण वाचून घेऊया. संरक्षण अधिकाऱ्याने अपराध केल्यास त्याला 1 वर्षाचा कारावास आणि 20,000 रुपयापर्यंतच्या दंड वा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या अधिनियमानुसार प्रतिवाद्याने सुरक्षा व अंतिम आदेशाचा भंग केल्यास 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 20,000 रुपयापर्यंतचा दंड दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर दोन्ही विधान बरोबर आहे. लक्षात ठेवायचं, 1 वर्ष कारावास, 20,000 रुपये दंड दोन्हीच्या बाबतीत तेच दिलेलं आहे. लक्षात ठेवायची ही शिक्षा. त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 या अधिनियमाअंतर्गत कलम 16मध्ये कोणती बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे. कशामध्ये? कलम 16मध्ये कोणती बाब स्पष्ट करण्यात आले आहे. तर यामध्ये काय येईल तर कार्यवाही कक्षा अंतर्गत करणे हे या कलम 16मध्ये दिलेली आहेत. म्हणजेच पर्याय 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कक्षामध्ये म्हणजे इन कॅमेरा सुनावणी चालविणे, कार्यवाही कक्षा अंतर्गत करणे असं आहे. कलम 16मध्ये पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, दंडाधिकाऱ्याने कलम 12मध्ये पोटकलम 1 नुसार मिळालेला प्रत्येक अर्ज पहिल्या सुनावणीच्या तारखेपासून किती दिवसाच्या आत तो अर्ज निकाली काढण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. तर किती दिवसाच्या आतमध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 60 दिवसाच्या आतमध्ये तो अर्ज निकाली काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 या अधिनियमानुसार कौटुंबिक हिंसाचारामध्ये कोणत्या गोष्टी मोडतात. तर कोणत्या गोष्टी मोडत असतात तर पर्याय 4 वरील सर्व, आरोग्यास धोका, अवयवांना धोका, लैंगिक गैरवर्तन, हुंड्याची मागणी एवढ्या बाबी सगळ्या बाबी येत असतात. त्यामध्ये वरील सर्व उत्तर दिलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. संरक्षण अधिकाऱ्याबाबत विचार करा. 3 विधान दिलेली आहेत. तर यामध्ये असत्य विधान आपल्याला निवडायला सांगितलं आहे. तर यापैकी एकही असत्य विधान नाही आहे. पर्याय 4 उत्तर दिलेले आहे. म्हणजे हे ठिकाणी देण्यात आलेले विधान बरोबर आहे. सामाजिक विभागात किमान 3 वर्ष कार्याचा अनुभव असावा. याचा कार्यकाळ 3 वर्ष असतो. यासाठी महिलांना प्राधान्य देण्यात येते. म्हणजे संरक्षण अधिकाऱ्याची निवड करताना महिलांना प्राधान्य देण्यात येतो. त्यांचा कार्यकाळ किती 3 वर्षाचा असतो आणि त्यांना सामाजिक विभागात कमीत कमी 3 वर्षाचा तरी या कार्याचा अनुभव असावा लागतो. तर या ठिकाणी असत्य विधान एकही नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले 3ही विधान बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005च्या भाग 2 कलम 3 मध्ये कोणता विषय देण्यात आलेला आहे. तर कोणता विषय देण्यात आलेला आहे असा हा प्रश्न आहे. तर कौटुंबिक हिंसाचार भाग 2 मधील कलम 3 मध्ये काय दिले आहे, कौटुंबिक हिंसाचार हा विषय देण्यात आला. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005च्या कायद्यामध्ये आज्ञा व सहाय्य मिळवण्याची पद्धत कोणत्या भागामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तर कोणत्या भागामध्ये तर पर्याय 2 उत्तर दिलेले आहे. भाग 4 मध्ये आज्ञा व सहाय्य मिळवण्याची पद्धत भाग 4 मध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 3 विधाने देण्यात आलेली आहेत आणि
कोणते सत्यविधान आहे ते ओळखायला सांगितलं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 अ आणि ब 2 विधान बरोबर आहेत. संसदेने ऑगस्ट 2005 मध्ये हा कायदा लागू केला आणि या कायद्याची अंमलबजावणी 26 ऑक्टोबर 2006 पासून करण्यात आली. हे 2 विधान बरोबर आहे आणि क विधान हा चुकीचा आहे. या कायद्यानुसार खटल्याची पहिली सुनावणी 10 दिवसाच्या आत केली जाईल व 90 दिवसाच्या आत खटला निकाल काढला जाईल. तर नाही, तर या म्हणजे कमीत कमी निकाल म्हणजे 60 दिवसाच्या कालावधीत निकाल काढल्या जाणार आहे, म्हणून हा विधान चुकीचं आहे. बघा, प्राईम पब्लिकेशनचे पुस्तक आहे, त्यातून आपण हे प्रश्न रिवाईज करत आहोत. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या कायद्यानुसार महिला तिच्या माहेरच्या व सासरच्या घरात राहण्याचा हक्क देण्यात आलेला आहे? कोणत्या कायद्यानुसार म्हणजे महिलांना तिच्या माहेरच्या व सासरच्या घरात राहण्याचा हक्क देण्यात आलेला आहे? तर तो कोणता कायदा आहे? आपण जो बघत आहोत तोच कौटुंबिक हिंसाचार विरोधी संरक्षण कायदा 2005. यानुसार म्हणजे महिलांचा हक्क आहे ते माहेरी किंवा सासरी राहू शकतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 हा खालीलपैकी कोणाला संरक्षण पुरवतो? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि पर्यायी उत्तरे पण दिलेली आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे यापैकी सर्व, म्हणजे पत्नी, बहीण, विधवा, आई सगळ्यांना संरक्षण पुरवत असते हा कायदा. त्यानंतरचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. या ठिकाणी कलमात देण्यात आल्याने एका ठिकाणी काय तरतूद आहे ते दिले आहे. तर बघा, 14च्या यापैकी एकही नाही, म्हणजे देण्यात आलेल्या तिन्ही कलमा बरोबर आहेत. कलम 13 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या दिली आहे. कलम 29 मध्ये अपील कशा करायच्या ते सांगितले आहे. कलम 6 मध्ये निवारा आश्रयगृह सांगितलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये कोणत्या कलमानुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात? तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3 दिलेले आहे, म्हणजे पर्याय 3 दिले आहे. कलम 7 नुसार वैद्यकीय सुविधा केंद्राची कार्य दिलेली आहेत. कलम 7 वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. कलम 7 लक्षात ठेवायचं. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये कलम 14 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 14 मध्ये कोणती तरतूद आहे? तर समुपदेशन आहे कलम 14 मध्ये. कलम 14 मध्ये काय दिलेलं आहे? तर कलम 14 मध्ये समुपदेशन दिलेलं आहे कलम 14 मध्ये. तर लक्षात घ्यायचं. कलम 14 प्रश्न 1 मिनिट. कलम 14 कौटुंबिक कल्याणविषयक तज्ज्ञाची मदत. तर कलम 14 मध्ये समुपदेशन दिलेलं आहे. त्यामध्ये दंडाधिकारी समुपदेशनाचे निर्देश देऊ शकतात. 2 महिन्यापेक्षा अधिक नसणारी तारीख सुनावणीसाठी दंडाधिकारी निश्चित करत असतो. तर समुपदेशन आहे कलम 14 मध्ये. आणि कलम 15 मध्ये कल्याण कार्यातील तज्ज्ञ व्यक्तीचे साहित्य हे दिलेले आहे. तर पर्याय 3 योग्य उत्तर दिलेलं आहे. योग्य उत्तर दिलेलं आहे, लक्षात घ्यायचं. 3 समुपदेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी ओळखायची आहे या प्रश्नामध्ये. तर 17च्या पर्याय यापैकी एकही नाही चुकीची जोडी, म्हणजे कलम 18 सुरक्षाविषयक आज्ञा दिली आहे. कलम 19 निवास आज्ञा आणि कलम 20 मध्ये आर्थिक लाभ संदर्भात दिलेले आहेत. त्या महत्त्वाच्या कलम आहेत, लक्षात घ्यायच्या, पाठात करून घ्यायच्या. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये कोणत्या कलमानुसार दंडाधिकारी पीडित व्यक्तीस नुकसान भरपाईचा आदेश देऊ शकतात? नुकसान भरपाईचा आदेश. तर नुकसान भरपाईचा आदेश कोणत्या याच्या अंतर्गत देऊ शकतात? तर कलम 22 नुसार पीडित व्यक्तीस नुकसान भरपाईचा आदेश देऊ शकतात. कौटुंबिक छळ यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर यामध्ये पर्याय 4 दिलेला आहे, वरीलपैकी सर्व. म्हणजे बघा, एका घरात राहणारा पुरुष नातेवाईक यांनी स्त्रीला मारहाण, शिवीगाळ करणे हाही समावेश होतो.
हुंड्याच्या मागणीवरून धमकावणे, घरातून हाकलून देणे हा पण समावेश होतो. नसेमुळे मारहाण करून महिलेकडून पैसे घेणे, मूल नाही म्हणून अपमान करणे, महिलेला दररोज लागणाऱ्या गरजांपासून वंचित ठेवणे या 5ही बाबींचा समावेश कौटुंबिक छळ यामध्ये होत असतो. वरील सर्व यापैकी सर्व विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते कृत्ये कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत येतात? कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत येणारे कृत्ये, तर वरील सर्व या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. बघा, हे विधान वाचूया. पीडित महिलेच्या नातेवाईकाकडे मौल्यवान वस्तूची मागणी करणे, पीडित महिलेला मूल होत नाही म्हणून अपमान करणे, पीडित व्यक्तीच्या ज्या संपत्तीवर मालकी किंवा कौटुंबिक नात्याने अधिकार आहे ती संपत्ती वापरण्यास प्रतिबंध करणे. ए, बी आणि सी या तिन्ही बाबी कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत येतात. वरील सर्व म्हणजे बरोबर आहे, वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. तर खालील विधाने पहा म्हटलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 दिलेले आहे. ए, बी बरोबर आहे, दोन्ही विधान बरोबर आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये कलम 23 अंतर्गत आदेशाच्या अधिकारासंबंधित आहेत आणि प्रतिवादीने कौटुंबिक हिंसा केली हे दंडाधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी मत झाले असते. या अधिनियमातील कलम 18, 19, 20, 21, 22 नुसार पीडितेच्या आज्ञापत्राअन्वये प्रतिवादी विरुद्ध एकतर्फी आदेश मंजूर करू शकतात. दोन्ही विधान बरोबर आहेत, लक्षात घ्यायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 संबंधित खालील विधाने पहा. 2 विधान दिलेले आहेत आणि मग पर्याय उत्तरे दिलेली आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 दिलेला आहे. ए आणि बी बरोबर आहे. तर दोन्ही विधान वाचून घेऊया. या अधिनियमातील कलम 12, 18, 19, 20, 21, 22, 23 अंतर्गत येणारी कारवाई आणि कलम 31 अंतर्गत येणारे गुन्हे हे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये तरतुदीनुसार चालवले जातात. कलम 12 व 23(2) अन्वये अर्ज निकालात काढण्यासाठी न्यायालय स्वतःची कार्यपद्धती तयार करताना वरील तरतुदीची त्याला बाधा येणार नाही हे म्हणजे खात्री केली जात असते. दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 नुसार सुरक्षाविषयक आज्ञा देताना दंडाधिकारी प्रतिवादीला खालीलपैकी कोणते कृत्य करण्यास प्रतिबंध करू शकतात? तर कोणते कृत्य करण्यास प्रतिबंध करू शकतात? तर वरील सर्व उत्तर दिलेले आहेत, ते आपण वाचूया. पीडितेला मदत करणाऱ्या व्यक्तींना कोणत्या प्रकारे इजा करणे, मुलाच्या शाळेच्या ठिकाणी प्रवेश करणे, पीडित व्यक्तीशी कोणत्याही माध्यमाद्वारे संपर्क साधणे, स्वतंत्रपणे असलेली मालमत्ता दुसऱ्याच्या स्वाधीन करणे अशा पद्धतीचे कृत्य करण्यास प्रतिबंध करू शकतो. कोण? दंडाधिकारी. कोणाला? प्रतिवाद्याला. त्यानंतरचा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये कलम 31 अंतर्गत घडलेला गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. दुसरं विधान दिले, आरोपीने कलम 31 नुसार गुन्हा केला असल्याचे नुकसान न्यायालय केवळ पीडितेच्या साक्षीनेच काढू शकेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. ए आणि बी दोन्ही विधान हे बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत. तर हा जो कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये कलम 15 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 15 मध्ये कोणती तरतूद आहे? तर कलम 15 मध्ये कौटुंबिक कल्याण विषयक विशेष तज्ज्ञाची मदत, कौटुंबिक कल्याण विषयक विशेष तज्ज्ञाची मदत हे कलम 15 मध्ये तरतूद आहे. पर्याय 1 उत्तर. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमानुसार कोणत्या कारणावरून निवारा आदेश देता येणार नाही? कोणत्या कारणावरून निवारा आदेश देता येणार नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व दिलेत. बघूया. आज्ञा स्त्री विरुद्ध असल्यास, पीडित व्यक्तीची अगोदरच एखादी पर्यायी व्यवस्था असल्याची खात्री पटल्यास, उत्तरदायी व्यक्तीने हिंसा न करण्याचा करार मान्य केल्यास, हिंसा न करण्याचा म्हणजे समोरील व्यक्ती आहे की त्यांनी सांगितलं की मी पुढे अशा म्हणजे कोणत्याही अशा पद्धतीचे हिंसा करणार नाही, तेव्हा सुद्धा
आणि पीडित व्यक्तीने सांगितलं की म्हणजे तिचं राहण्याची व्यवस्था आहे, म्हणजे त्या व्यक्तीसोबत राहायचं नाही आहे, मी दुसऱ्या ठिकाणी इथं राहीन तिथं राहीन वगैरे असं सांगितलं असेल तेव्हा, किंवा आज्ञा ही स्त्री विरुद्ध असल्यास म्हणजे तिच्या विरुद्ध असेल तर या परिस्थितीमध्ये निवारा आदेश देता येणार नाही. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पीडित व्यक्ती प्रतिवादीने केलेल्या कृत्यामुळे झालेला त्रास, शारीरिक आणि मानसिक त्रास गोष्टीसाठी झालेल्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकते? तर कोणत्या कलमाअंतर्गत येईल? तर पर्याय 3 दिले, 22 या कलमा भरपाईसाठी दावा दाखल करू शकते कलम 22 नुसार. त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत. प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पीडित व्यक्तींचे कायदेशीर हक्क असो वा नसो, ती ज्या सामायिक घरात राहते त्या घराचा ताबा काढून घेण्यास प्रतिवादीला प्रतिबंध करता येते? तर कलम 19 मध्ये देण्यात आलेल्या प्रतिवादीला प्रतिबंध करण्यात येते कलम 19 नुसार. त्यानंतरचा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमातील कोणते प्रकरण आज्ञा व सहाय्य मिळवण्याच्या कार्यपद्धती संबंधी आहे? तर प्रकरण 4 हे आज्ञा व सहाय्य मिळवण्याच्या कार्यपद्धती संबंधित आहे, प्रकरण 4. त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत. विधाने दिलेले आहेत आणि मग पर्यायी विधाने देण्यात आलेले आहेत. तर तिच्या 3 पर्याय उत्तर दिले, ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहेत. बघूया, वाचून घेऊ. पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून तो अहवाल संरक्षण अधिकारी व पोलीस अधिकाऱ्याकडे पाठविणे हे सेवा पुरवठादार यांचे कर्तव्य आहे. सेवा पुरवठादार विरुद्ध कोणतीही फिर्याद, दावा किंवा कोणतीही कारवाई करता येत नाही. तर दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 बद्दल आपण PYQ आणि MCQ अशा दोन्ही प्रश्नांचा सराव केलेला आहे. व्हिडिओ मोठा झालेला आहे पण महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. जर व्यवस्थित रिवाईज करून घ्या, व्यवस्थित लक्षपूर्वक जर ऐकला तर यामधील कलमा वगैरे व्यवस्थित लक्षात राहतील. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या तुमच्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत, अंतर्गत भरतीसुद्धा पुढे निघणार आहेत, ज्या अंगणवाडी विभागामध्ये आधीच कार्यरत आहेत त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका पुढे व्हायचे आहे, तर त्यांनी आतापासूनच जर अभ्यास केला तर कसं म्हणतात, शांततेच्या काळामध्ये घाम गाळला तर युद्धाच्या काळात आपल्याला रक्त सांडवावं लागत नाही. तर आपण जर आतापासूनच जर थोडा केलं तर थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे आपला संपूर्ण अभ्यास एक्झाम होईपर्यंत होऊन जाईल ना, आपण निकालाच्या जवळ पोहोचू शकतो. म्हणून त्यांच्यापर्यंतसुद्धा व्हिडिओ पाठवा, कारण प्रत्येक गावामध्ये एक अंगणवाडी सेविका तरी म्हणजे असतेच. तर पाठवत जा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत जा. आणि जर तुमचे काही प्रश्न वगैरे असले तर ते कमेंटमध्ये सांगत जा, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत जाईन. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.